आपल्या सर्वांना महादेवाच्या विविध रूपांच्या कथा आणि त्यामागील गूढ आवडते ना। आज आपण जाणून घेणार आहोत शिवाचा एक अद्भुत अवतार, तो म्हणजे भैरव। या अद्वितीय अवताराची कथा, त्यामागील अद्भुतता आणि त्यामागील गूढ अर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जेव्हा जेव्हा जगात धर्माची हानी होते, राक्षसी प्रवृत्ती पृथ्वीवर मानवांवर अत्याचार करू लागतात आणि पापांच्या ओझ्याने पृथ्वी थरथरू लागते, तेव्हा देव स्वतः अवतार घेऊन अत्याचार करणाऱ्यांचा नाश करून धर्माचे रक्षण करतो। ती कथा पुढील प्रमाणे आहे। नमस्कार। एकदा सुमेरू पर्वतावर ब्रह्मदेव साधना करत होते, तेव्हा तेथे विष्णूसह ऋषी आणि देवता आलेत। त्यावेळी तेथे इतर विषयांवर चर्चा करताना तपस्वींनी ब्रह्माला विचारले, तुम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघेही आपले कार्य करता, तुम्ही तिघेही श्रेष्ठ आहात, मात्र जनकल्याणासाठी कृपया आम्हाला सांगा की अद्वितीय आणि अविनाशी तत्व हे कोण आहे? शिवाच्या मायेने मोहित होऊन ब्रह्माजी म्हणाले, मी विश्वाचा निर्माता आहे, माझ्याशिवाय कोणीही महान नाही। त्यांचे हे बोलणे गर्वाने ओतप्रोत होते। यावर विष्णूंनाही आपल्या कार्याचा गर्व चढला आणि ब्रह्मा हे आपल्या नाभिकमलावर विराजमान असून असे बोलत आहे हे बघून ते सुद्धा म्हणाले, मी सृष्टीचे पालन पोषण करतो, त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ आहे। दोघेही स्वतःला महान सांगण्यात गुंतले होते। तेव्हा ऋषीमुनी आणि देवांनी या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याकरता वेदांचे स्मरण केले आणि वेद तेथे आले। संपूर्ण हकीकत जाणून घेतल्यानंतर त्यावर ऋग्वेद म्हणाले, ज्यांच्यापासून सर्वांचा जन्म होतो आणि ज्यांच्यामध्ये सर्व काही शेवटी विलीन होते, ज्याला या जगाचे परमतत्व मानले गेले आहे, तो एकच आहे, तो म्हणजे शिव होय, त्यांच्या बरोबरीने कोणी नाही। यजुर्वेदाने ऋग्वेदाच्या मतांचे समर्थन करत म्हटले, भगवान शिव हे एकमेव आहेत ज्यांच्या प्राप्तीसाठी जगातील लोक योग आणि तपश्चर्येद्वारे निरंतर कार्यरत आहेत आणि वेदांची प्रामाणिकता पण सिद्ध होते, म्हणून शंकर सर्वात महान आहेत। सामदेवाने म्हटले, ज्यांच्या तेजाने सर्व विश्व प्रकाशमान असते त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही, शिव श्रेष्ठ आहेत। अथर्ववेद म्हणाले, भक्तीने साक्षात्कार करणारे आणि सर्व दुःखांचा नाश करणारे दुसरे कोणी नसून फक्त शिवच आहे। वेदांनी आपले उत्तर दिल्यानंतर देव आणि ऋषींनीही त्यांच्या बोलण्याशी सहमती दर्शवली। वेदांचा निवाडा ऐकूनही ब्रह्मदेवाचा गर्व विरघळला नाही। ते म्हणाले की सदा शरीरावर भस्म लावणारा आणि जटा असलेला, रुद्राक्ष आणि सापांचे दागिने घालणारा परमतत्व कसा असू शकतो? असे सतत ब्रह्मा स्वतःला महान मानत शिवाला अपशब्द बोलू लागले। यांचा विवाद संपतच नव्हता। तेव्हा या दोघांच्या मध्ये एक विशाल तेजस्वी ज्योतिस्तंभ निर्माण झाला, ज्याला कोणतीही सुरुवात नव्हती ना शेवट होता। त्या अग्नीच्या ज्वाल्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख जळू लागले। त्यावेळी शिव त्यातून प्रकट झाले। तेव्हा ब्रह्मदेवाने अहंकाराने त्यांना म्हटले की तुम्ही मला शरण या, मी तुमची रक्षा करेल, कारण तुम्ही माझ्या मस्तकातून प्रकट झाला आहात। यावर शिवाला खूप राग आला आणि शिवाने आपल्या रागाने तेजस्वी पुरुषाला निर्माण केले, त्याचेच नाव होते भैरव। शिवाने तेव्हाच भैरवाला सांगितले की तू साक्षात काळाप्रमाणे आहे, त्यामुळे तू कालभैरव नावाने जगभर प्रसिद्ध होशील। आज मी तुला काशीसह अधिपत्य देतो आहे, पापी लोकांना दंड देणे हे तुझे कार्य असेल। आजपासून काल राजपद मिळवशील। आजपासून काशीवासियांचा पुण्याचा हिशेब चित्रगुप्ताऐवजी तू ठेवशील। त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा आणि पुरस्कार तू देशील, त्यामुळे तुला काशीचा कोतवाल असेही म्हटले जाईल। आता मात्र तू पहिले ब्रह्मदेवाला शिक्षा कर। शिवाच्या सांगण्यावरून भैरवाने लगेच ब्रह्माचे पाचवे डोके आपल्या डाव्या हाताच्या करंगळीने उडवले। तेव्हा ब्रह्माला आपली चूक कळली। तेव्हा विष्णू आणि ब्रह्मा दोघेही शतरुद्रीयचा पाठ करून शिवाला प्रसन्न करू लागले आणि शिवानेही त्या दोघांना अभयदान दिले। ब्रह्मदेवाचे मस्तक कापल्यामुळे भैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला। ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक भैरवाच्या हाताला चिकटून राहिले आणि भैरव कितीही प्रयत्न करून ते दूर करू शकले नाहीत। मानवाला शिक्षा देण्याच्या हेतूने शिवाने आपल्याच अवतार भैरवाला आज्ञा केली, हे भैरव, ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक कापून तुम्ही ब्रह्महत्येचे पाप केले आहे, म्हणून त्यापासून मुक्त होण्यासाठी तिन्ही लोकांमध्ये आपल्या कृत्याचे दर्शन करण्यासाठी एका हातात ब्रह्मदेवाचे विच्छेदन केलेले मस्तक आणि दुसऱ्या हातात भिक्षापात्र घेऊन जगभर भ्रमण करा। तू 4 हात असलेला चतुर्भुज आहेस, म्हणून माझे आवडते वाद्य डमरू आणि माझे प्रतिकात्मक शस्त्र त्रिशूलही तू तुझ्या 2 हातात धरशील। काशी नगरीत जाऊन तू ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्त होशील। तेथे तू कालभैरव म्हणून पूजला जाशील।
शिवाच्या आदेशानुसार भैरवाने कापालिक व्रत धारण केले आणि तिन्ही जगात भ्रमण सुरू केले। त्याच्या मागे ब्रह्महत्या नावाची एक भयानक स्त्री सतत पाठलाग करत राहिली। तिच्या हातात रक्ताने भरलेले पात्र आणि धारदार खंजीर होते। भैरव जेव्हा आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी भिक्षा मागत काशीच्या वाटेने निघाले तेव्हा ते नारायणाच्या नगरीत गेले। तेथे देवता, ऋषी आणि विष्णूसहित पत्नीने त्यांना नमस्कार केला आणि त्यांना देवी लक्ष्मीने भिक्षेच्या रूपात मनोरथा नावाची विद्या त्यांच्या भिक्षापात्रात दान केली। तेथून भैरव काशीला निघाले। जेव्हा भैरवाने अनेक प्रदेशात भ्रमण केल्यानंतर काशी नगरीत प्रवेश केला तेव्हा काशीच्या अविमुक्त क्षेत्रात ब्रह्महत्या प्रवेश करू शकली नाही आणि ती तिथेच थांबली व पाताळात विलीन झाली। यामुळे भैरव या पापातून मुक्त झाले। ज्या ठिकाणी भैरवाच्या हातून ब्रह्मदेवाचे तोंड जमिनीवर पडले तेथील ती जागा कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाली। शिवाने भैरवाला काशीचा कोतवाल नेमले आणि काशीवासियांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी त्याला दिली। त्यांना पापभक्षक म्हणूनही ओळखले जाऊ लागले आणि काशीला पापनाशिनी म्हटल्या जाऊ लागले। भगवान शिव हे सर्वोत्कृष्ट कर्माचे निर्माता आणि सत्पुरुषांचे प्रियकर आहेत। भगवान शिवाचा 5वा अवतार मानला जाणारा भैरव आहे। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी त्यांनी भैरवाच्या रूपात अवतार घेतला, म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी ही महत्त्वाची मानली जाते। जो या दिवशी काळ भैरवाजवळ रात्रीचा उपवास करतो आणि रात्री जागरण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो असे मानले जाते। भैरवनाथ ही केवळ शिवाची शक्ती नसून तो न्यायाचा प्रतीक आहे। त्याचे काशीतील स्थान आजही भक्तांसाठी श्रद्धा आणि निष्ठेचे स्थान आहे। भैरवाची पूजा देवीच्या रूपाशी जोडलेली आहे। विशेषतः तंत्रशास्त्रात भैरवाची पूजा मातेच्या संरक्षणासाठी आणि भय नष्ट करण्यासाठी केली जाते। तर अशी आहे भैरव देवाच्या अवताराची कथा। एक शक्तिशाली रूप जे स्वतः ब्रह्मदेवाचाच गर्व कमी करण्यासाठी प्रकट झाले। महादेवाची प्रत्येक कथा काहीतरी शिकवण देऊन जाते। तुम्हाला ही कथा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। धन्यवाद।